सर्वांना नमस्कार. तर नुकतंच आम्ही कुलदेवीला आणि जेजुरीच्या दर्शनासाठी गेलेलो होतो. तर जेजुरीहून आल्यानंतर लगेचच मी रविवारी 5 मुलांना जेवू घातलेलं होतं आणि आज होता मंगळवार. तर कुलदेवीचा तसा माझा उपवास पण असतो मंगळवारचा आणि आजच्याच दिवशी मग मी सुवासिनींचं जेवण पण ठेवलेलं होतं. तर मंगळवार आणि मार्गशीर्ष महिना होता त्यातल्या त्यात. तर इथे मी 12 वाजता स्वयंपाकाला लागलेली होती आणि एका बाजूला भात टाकून दिलेला होता, एका बाजूला पुरणाची डाळ टाकलेली होती शिजवण्यासाठी. मुलं पण सकाळी स्कूलला गेलेली होती आणि शुभ्राचे पप्पा पण सकाळी त्यांच्या कामावर गेलेले होते. तर तिघांना पण टिफिन वगैरे बनवून दिल्याच्या नंतर लगेचच माझी घरातली बाकी सर्व कामं मी आवरून घेतलेली होती. म्हणजे तीच आपली रोजची कामं, धुणं, भांडे, फरची वगैरे सर्व. तर ते सर्व झाल्याच्या नंतर मग मी स्वयंपाकाला लागलेली होती, कारण स्वयंपाकाला मला असाही वेळ लागणार होता. तर जवळजवळ मला स्वयंपाक पूर्ण करण्यासाठी 5-5:30 वाजलेले होते. तर 7 सुवासिनींना मी बोलवलेलं होतं आणि मग बाकी आपली घरातली सर्व. पुरण माझं बनवून झालेलं होतं, भात पण झालेला होता आणि मेथीची भाजी टाकण्यासाठी कांदा मिरच्या कापून ठेवलेल्या होत्या आणि साराचा जो मसाला आहे तो पण मी बनवून ठेवलेला होता. म्हणजे जवळजवळ माझा अर्धा निम्मा स्वयंपाक होतच आलेला होता. तर 4 वाजलेले होते जवळजवळ मला. तर मग गरमागरम पोळ्या करण्यासाठी मी घेतलेल्या होत्या आणि पोळी माझी छान टम्म फुगलेली होती. तर शुभ्रा तेच शूट करत होती आणि तेच चाललं होतं आमच्या दोघींचं पण की पोळी किती छान फुगली आहे मम्मी. तर आमच्याकडे पुरणपोळी ना अगदी दाबून पुरण भरलेली पोळी खूप आवडते. तर आणि खूप छान पण लागते ती, मुलांना पण खूप आवडते माझ्या, खरपूस भाजलेली त्यातल्या त्यात. आणि पुरण पण असं मोकळं सुटसुटीत झालं ना की पोळ्या पण छान येतात. तर एकीकडे हे तळण पण मी करून घेतलेलं होतं. म्हणजे कसं आहे ना, ते पापड कुरड्या नरम पडून जातात. तर त्यामुळे मी ते लास्टला घेतलेलं होतं. पोळ्या आणि तळण जे आहे ते मी लास्टला घेते नेहमी. तर हे असे माझे भजे पण झालेले होते एकीकडे आणि बाकीचं जे पीठ होतं ते मी ठेवून दिलेलं होतं, म्हणजे गरमागरम करता येतील. तर ह्या आमच्या शेजारच्या शिंपी आजी आहेत, त्यांना मी आवाज दिलेला होता विड्याचे पानं बनवण्यासाठी. तर त्यांच्या घरी फक्त आजी आणि बाबा हे दोघेच असतात. एकच मुलगी आहे त्यांना आणि तिचं पण लग्न झालेलं आहे. तर मावशीचं असतात घरी. तर मग त्यांना मी आवाज दिलेला होता, तर लगेचच त्या आलेल्या होत्या. कारण माझी सर्व कामं चालू होती आणि त्यातल्या त्यात आमच्याकडे पाणी पण आलेलं होतं. मग मी पाणी भरत होती, बायका पण पाणी भरत होत्या. तर तसे 5:30 पावणे 6 झालेले होते. तर मग मावशींनी छान विड्याची पानं बनवून दिलेली होती आणि त्यांना शुभ्राने सांगितलेलं होतं की आजी तुमचा व्हिडिओ घेतो आहे, त्यामुळे आणखीनच छान पानं आजींनी बनवलेले होते. तर हा माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. तर ही खीर बनवलेली होती मी आणि खीर पण सगळ्यांना खूप आवडलेली होती. तर दिसतानाच इतकी छान दिसत होती. त्यानंतर हे भजे बनवलेले आहेत. तर गरमागरम भजे पण तळून झालेले होते आणि एकीकडे हा सार बनवलेला होता. तर सार पण सर्वांना इतका आवडलेला होता, म्हणजे प्यायला तर खूपच छान लागत होता आणि छान त्यावर तरी पण आलेली होती. आणि कुठल्याही साराला किंवा आपल्या भाजीला अशी छान वरतून तरी आली ना की खाण्याची आणखीनच मजा वाढते. तर ह्या पोळ्या होत्या, साध्या पोळ्यावरती ठेवलेल्या होत्या मी आणि खाली पुरणाच्या ठेवलेल्या होत्या. तर साध्या पोळ्या मेथीच्या भाजीसोबत, आणखीन कोणाला साधी पोळी पण लागते, तर त्यासाठी त्या बनवलेल्या होत्या मी. त्यानंतर इथे भातामध्ये मी थोडंसं तेजपान आणि दालचिनी टाकलेली होती, त्याच्याने भाताला आणखीनच टेस्ट छान येते. आणि त्यानंतर ही होती मेथीची भाजी. तर मेथीची भाजी पण अगदी साधी बनवलेली होती. एक नैवेद्याला मेथीची भाजी ही बनवावीच लागते. तर त्यामुळे मी 2 जुड्या घेतलेल्या होत्या आणि हे तळण आहे. तर कुरड्या, पापड, नागलीचं पापड, तांदळाचं पापड हे सर्व मी घेतलेलं होतं आणि ते सरळ मी डब्यामध्ये ठेवून दिलेलं होतं, कारण ते सादळून जातात म्हणून. आणि मग पाणी आलेलं होतं, बायकांनी पण सर्वांनी पाणी वगैरे भरलेलं होतं आणि त्यानंतर मग लगेचच 6 वाजता बरोबर आलेल्या होत्या माझ्या सुवासिनी. तर आल्यानंतर मी लगेचच त्या सर्वांचे पाय वगैरे धुतले, ते पुसून घेतले. त्यानंतर त्या सर्वांना हळदी कुंकू लावलं आणि मग त्यांच्या पाया वगैरे पडलेली होती. तर तुमच्याकडे कशा सुवासिनी जेवू घालतात, प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. तर मला कमेंटमध्ये नक्की कळवाल. सगळ्या सुवासिनी अगदी वेळेत आलेल्या होत्या, सौसांच्याच आलेल्या होत्या आणि सर्वांचा उपवास होता. म्हणजे मंगळवारचा जवळजवळ सर्वात जणी उपवास नेहमीचाच असतो त्यांचा. तशी आमची रूम अगदी छोटी असल्यामुळे थोडीशी अडचण होतच होती, पण सर्वांनी ॲडजस्ट करून घेतलेलं होतं. हळदी कुंकू लावून झाल्याच्या नंतर लगेचच मग थाटं वाढण्यासाठी घेतलेले होते मी, कारण इथून गेल्यानंतर त्यांना स्वयंपाक पण करायचा होता घरी. तर त्यामुळे मग पटापटच आवरत होती मी. तर त्यातल्या काही सुवासिनींनी मला मदत पण केलेली होती थाट वाढण्यासाठी, कारण म्हणतात ना की सवासिनींचा हात स्वयंपाकाला लागला ना की चांगलं असतं, बरकत असते त्यामध्ये. तर त्यासाठी त्यांनी पण मला थोडी थोडी मदत करू लागलेली होती. तर सर्वांना स्वयंपाक जो आहे तो इतका आवडलेला होता. सार, खीर, पोळ्या सर्व काही खूप आवडलेलं होतं आणि सगळ्याजणी भरभरून कौतुक पण करत होत्या आणि आशीर्वाद पण देत होत्या.
तर मला असं वाटतं की आपली जर श्रद्धा असेल देवावर आणि करण्याची जर इच्छा असेल तर कुठलीच अडचण येत नाही, सर्व काही व्यवस्थित होतं. तर सगळ्यांना मी ओटी भरत होती. ओटीमध्ये मी साधे ब्लाऊज पीस, फूल, गहू, खोबऱ्याची वाटी आणि एक नाणं असं दिलेलं होतं. आणि त्याच टायमिंगला आहे ना सिरियल चालू होती. तर कुठली सिरियल चालू होती म्हणजे माझंही एवढं काही लक्ष नव्हतं, कारण मी जास्त सिरियल्स वगैरे बघत नाही. पण त्यातल्या काही जणी सिरियल्स बघतात, तर त्यांचं सर्व लक्ष त्या सिरियलकडे होतं, कारण त्याचा महा एपिसोड चालू होता आणि त्यामुळे सगळ्या जणी तिकडे लक्ष देऊन होत्या. तर मग मी इथे सर्वांची ओटी वगैरे भरली, सर्वांनी आशीर्वाद दिला. काहींनी पाया पडू दिलेलं नव्हतं, मला नुसताच हात लावायला सांगितलेला होता, कारण त्या माझ्या वयाच्या होत्या, काही माझ्यापेक्षा लहान पण होत्या आणि ज्या मोठ्या होत्या त्यांनी तर भरभरून आशीर्वाद दिले. तर त्यानंतर मग मी सर्वांना विडा दिलेला होता आणि सर्वजणींना खूप छान वाटलं. स्वयंपाक पण आवडलेला होता आणि कार्यक्रम पण खूप छान झालेला होता. तर त्यामुळे सगळ्याजणी हसतमुखाने परत त्यांच्या घरी गेलेल्या होत्या. तर जाताना येऊ का असं विचारत पण होत्या. तर मला खूप छान वाटलेलं होतं. आणि त्यातल्या ह्या ज्या आजी आहेत ह्या माझ्या सासूबाईंच्या मैत्रीण होत्या. तर त्यांना माझ्या सासूबाईंची आठवण पण आलेली होती. तर त्यांना तेच सांगितलं, अधूनमधून इकडे चक्कर आला की येत जा आमच्याकडे. कारण माझ्या सासूबाईंचं नेहमी त्यांच्यासोबत बसणं उठणं असायचं. आणि त्या आजींची पण आता तब्येत एवढी बरी नसते, म्हणजे त्यांचं पण नुकतंच ऑपरेशन झालेलं होतं. पण तरी पण त्यांच्या मैत्रिणीच्या सुनेने बोलवलेलं होतं म्हणून त्या आवर्जून आलेल्या होत्या. तर खरंच खूप छान वाटलेलं होतं मला. ह्या सर्वजणी माझ्या एका शब्दाखातर लगेच आलेल्या होत्या आणि यातच खूप सर्व येतं. तर चला भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.